मराठा आरक्षणाच्या जी.आर. वरून ओबीसींच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भुजबळ, वडेट्टीवार आणि पंकजा मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटचा जी.आर. रद्द करावा अशी मागणी केली। दरम्यान या बैठकीनंतर जरांगे पाटलांनी सुद्धा सरकारला इशारा दिलेला आहे। त्या रूल्स कुठेही या जी.आर. मध्ये फॉलो करताना किंवा पाडताना दिसले नाहीत। त्या जी.आर. मध्ये त्या रूल्सचा कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही। आणि ज्या गोष्ट म्हणजे पळवाटा पूर्णतः ठेवण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गातून जाऊन ते प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या जी.आर. मध्ये आहे। एखाद्याने खोटी दाखले तयार केले किंवा खोडतोड करून दाखले तयार केले त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल, खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील, त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही। मराठा समाजाचा अधिकार त्या ठिकाणी कायम राहील। ओबीसीच्या ताटातलं कुणी घेणार नाही। आम्ही सांगितलं की 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करा। मी पण मागणी केली आणि पंकजाताईंनी सुद्धा मागणी केली की 2014 पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत, कुणबी प्रमाणपत्र दिलेत, त्याची श्वेतपत्रिका काढा, ही सुद्धा मागणी केली। त्याचं कोण ऐकतोय बुंगळ्याचं ते बोंबलतं वगैरे मतासाठी त्या लाल्याने सांगितलं असतं तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असं मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून, कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले। त्यामुळे त्यांनी सांगितलं असं ते बोलतंय, याचं कोण ऐकतं इथं।